नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता। महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती होती। महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे नाशिक भाजपमध्ये असलेली अंतर्गत नाराजी समोर आली। दरम्यान गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर सुनील केदार यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतलेला आहे। महापौर पदावरून नाशिक भाजपमध्ये वादंग निर्माण झालाय। मला वाटतं थोड्याफार कुरबुरी सगळीकडे चालू आहेत। आता आम्ही तर थंब मेजॉरिटी आणली, 72 नगरसेवक आम्ही निवडून आणलेत, 122 पैकी मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळाली। मागच्या वेळेपेक्षाही चांगली मेजॉरिटी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। थोड्याफार कुरबुरी असतं, कोणाच्या मनासारखं होतं, कोणाच्या मनासारखं होत नाही, त्यामुळे किरकोळ वादावादी निश्चित आहेत। पण मला वाटतं एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बसून हा सगळा विषय त्यांच्या कानावर टाकून सगळ्यांनाही थोडं सांगण्याची गरज आहे।